गंगाधाम चौक, आई माता मंदिर ते इस्कॉन टेम्पलकडे जाणारा हा रस्ता, हा रस्त्याचा ह्या PGKM स्कूलच्या जवळ हा रस्ता गेले 6 महिने बंद आहे। त्याचं कुठलं बोर्ड त्या ठिकाणी नाही, कॉन्ट्रॅक्टरचं नाव नंबर काही नाही। 6 महिने बंद आहे आणि हा पर्यायी रस्ता, या पर्यायी रस्त्याचे हाल बघा काय आहेत। हा तो पर्यायी रस्ता, या पर्यायी रस्त्याच्या रुंदीकरणाचं आणि दुरुस्तीचं काम सुद्धा गेले 2 महिने चालू आहे। पाऊस नसताना तो रस्ता उकरून ठेवला आहे आणि आता तर तुफान पाऊस पडतोय। ही वाहतुकीची कोंडी रोजच होतीये। हा रस्ता कालच ज्यांची निवड झाली विधान परिषदेवर असे नवनिर्वाचित आमदार योगेशजी टिळेकर यांच्या घराच्या मागे निघतो आणि तिथून पुढे इस्कॉन मंदिराकडे जाता येतं। आज हा मुरुम आणून टाकलेला दिसतोय। कशी वाहनं चालवायची आणि काय हा पुणे महानगरपालिकेचा कारभार। अत्यंत खडतर प्रवास या ठिकाणी पुणेकरांना करायला लागतो। आमची अपेक्षा आहे की नवनिर्वाचित आमदार योगेश टिळेकर हे तातडीनं लक्ष घालून येत्या 1-2 दिवसामध्ये या रस्त्यावर भर टाकून आमच्या पुणेकरांची सुटका याच्यातून करतील। आता या ठिकाणी हा खड्डा बघा, त्याच्यात झालेलं तळं आणि त्याच्यावर असणारा हा उंचवट्याचा भाग। गाड्यांचा ग्राउंड क्लिअरन्स अतिशय कमी आहे, गाड्या खालून घासल्या जातात आणि गाड्यांचं नुकसान होतं। आमदार टिळेकरांनी या बाबतीमध्ये तातडीनं लक्ष घालावं एवढीच समस्त पुणेकरांच्या वतीनं त्यांना विनंती।